हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज आहे शुक्रवार, म्हणजे शुक्रवारची संध्याकाळ. तर उद्या होती दत्तजयंती, म्हणजे शनिवारी. म्हणून आम्ही गंगेवर आलो होतो फुलं वगैरे घेण्यासाठी, कारण उद्या गुरुचरित्राचं पारायणचं उद्यापन आहे माझं. तर त्यासाठी आम्हाला फुलं वगैरे घ्यायची होती, म्हणून आम्ही गंगेवरती आलो होतो. आणि गंगेवर आल्यानंतर म्हटलं तिथं एकमुखी दत्त आहे, तर आपण त्याचंही दर्शनाला जाऊ. तर इथं एकमुखी दत्ताच्या दर्शनाला आम्ही आलो आणि आमचं छान असं दर्शनही झालं. त्यानंतर मग मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर असं थोडासा मोकळा स्पेस होता, तर तिथं आरव थोडा वेळ खेळत होता, तर आम्ही त्यासाठी तिथं थोडा वेळ थांबलो. आणि कारण आता घरी गेल्यानंतर कारण इथून घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करून किचन सर्व आवरून भांडे वगैरे, आणि त्यानंतरच झोपता येईल, कारण सकाळी लवकर उठून येणं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. त्यामुळं मग आता म्हटलं लवकर घरी गेल्यानंतर किचन सर्व आवरून घेऊया. ते नाही म्हटलं तरी रात्री आम्हाला 11 वाजले होते झोपायला. आणि आता सकाळ म्हणजे शनिवार झालेली आहे आणि दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर चला आता 5:30-6 वाजले आणि मी डाळीचा कुकर वगैरे लावलेला होता. आंघोळ वगैरे झाली होती माझी. त्यानंतर मग इथं 1.5 किलो चणा डाळ मी शिजण्यासाठी टाकली होती, कारण 10 ते 15 जणांसाठी स्वयंपाक बनवायचा होता. आणि कधी कधी म्हणतात ना, जेव्हा आपलं देव परीक्षा घेत नाही, तर एक दिवस तरी आपली देवपरीक्षा घेत असतो असं मला वाटतं पारायण चालू असताना. कारण मला 7 दिवस माझं अगदी व्यवस्थित असं पारायण झालं होतं, कारण मी 3-3:15 उठून आणि आंघोळ वगैरे करून मी 3:45 किंवा 4 वाजता मी गुरुचरित्र पारायण वाचायला उठायची आणि 7 दिवस माझ्या अगदी मस्त मजेत गेले. पण आज जो प्रकार नेमका घडणार होता ना, तो म्हणजे असं काय, आज मी वहिनीला बोलवलं तो माझ्याच बरोबर स्वयंपाक करण्यासाठी, कारण 10 ते 15 जणांचा स्वयंपाक करायचा ना, मग एवढं एकटीला होत नाही. तर मग मी तिला बोलवलं होतं, पण अचानक तिला प्रॉब्लेम आल्यामुळे ती आली नाही. आणि मग मला आईला बोलावं लागलं. आई लहान्या भावाकडे होती, तर मग आईला फोन केला, तर आई मग सकाळी लवकर आली आणि आरवला बघत होती, कारण तो उठला होता ना आत्ताच, तर लगेच आजी आजी करत होता तो. त्यामुळं मग चला आता इथं डाळही म्हणजे पुरण तयार करून झालेलं होतं, आणि इथं मी आमटी टाकत होते, कारण पुरणपोळी आणि दूध आणि आमटी, भात आणि घेवड्याच्या शेंगाची भाजी आणि थोडीशी अळूच्या पानाची भाजी, आणि त्यानंतर भजी वगैरे बनवायची होती. तर मग म्हटलं आता पटापटाचा स्वयंपाक करून घेऊ, म्हणजे कारण नंतर आरती नैवेद्य सर्व करायलाही भरपूर असा वेळ जातो. तर इथे मी आमटी करून घेते. पुरणपोळीचा स्वयंपाक असताना भरपूर असा वेळ जातो, कारण पुरणाची डाळ शिजल्यानंतर पण त्यात गूळ वगैरे टाकून ते शिजवणं, त्याच्यानंतर ते जी पुरणाची चाळण असते ना, तिच्यामध्ये चाळून ते बारीक करणं, आणि त्याच्यानंतर पीठ भिजवून पोळ्या वगैरे लाटणं, तर भरपूर 1 ते 1.5-2 तास असे आपलं पुरणपोळीमध्ये चालले जातात. आणि त्यानंतर मसाला परतून झाल्यानंतर मी इथं जे डाळीचं पाणी होतं ना, ते आमटीमध्ये टाकते, म्हणजे मसाल्याच्या आमटीमध्ये. आणि त्यानंतर मग इथं वहिनीने त्याखाली पुरण असं बारीक म्हणजे पुरणाच्या चाळणीने चाळून घेत होत्या. आणि त्यानंतर माझी इथे लहानी वहिनी आलेली आहे, आणि ती आणि भूमी मग तिथं पुरण असं चाळणीमध्ये बारीक करून घेत आहे. आणि त्यानंतर मग माझा मोठा भाऊ पण आलेला होता, आणि सर्व स्वयंपाकाने आमचा झालेला होता. पुरणपोळ्याही करून झालेल्या होत्या अर्ध्या. आणि त्यानंतर आई इथं म्हणजे पुरणपोळ्या करून घेते, आणि भज्यांचं वगैरे पीठही भिजवून ठेवलेलं होतं. इथं छोट्या कुकरमध्ये अळूची भाजी तयार करून घेतलेली होती नैवेद्यासाठी. आणि त्यानंतर मग आणि देवाऱ्याजवळ आवरावरी थोडीशी करून घ्यायची होती. वगैरे पूजा वगैरे करून रांगोळी वगैरे काढायची बाकी होती माझी. आणि तोपर्यंत भूमीला सांगितलं, तू बाहेर दरवाजामध्ये रांगोळी काढून घे. तर भूमी तर रांगोळी काढत होती दरवाजाबाहेर. आणि त्यानंतर मग मी सर्व माझी तयारी करून घेतली, नैवेद्य वगैरे भरले, आणि मिस्टरही बाहेर गेले होते. आणि मग त्यांनी दत्तगुरूंचा ना खूप सुंदर असा फोटो घेऊन आले ते येताना. तर तुम्ही बघू शकता, अगदी इतका सुंदर फोटो होता ना. आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरे भरून घेतले आणि सर्व आले. आता आरती करायची बाकी होती, कारण 11:30 पावणे 12 झालेले होते. तर मोठा भाऊही आलेला होता. आणि
त्यांनी गागरी जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मत्रे मानस मधले मत्रे माना कामना पूर्ती जय देव. आणि मस्त अशी आरती वगैरे करून झाली. त्यानंतर मग 4 नैवेद्य असे काढलेले होते. एक पोतीसाठी, दत्तगुरूंसाठी आणि एक आपल्या कुलदेवीसाठी आणि एक गाईसाठी. तर 4ही नैवेद्य इथं असं ठेवलेले होते पोतीच्या समोर आणि दत्तगुरूंचा फोटोही खूप सुंदर असा दिसत होता. तर चला आता पुढचाही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. नैवेद्य वगैरे दाखवून झालं आणि त्यानंतर मग उपास करू म्हणून एक जोडी सांगितलेली होती. आमच्या सोसायटीतलेच काका मावशी होते, त्यांना जेवायला बोलवलेलं होतं मी उपास करू म्हणून. तर गुरुचरित्राचं पारायण केलं ना तर एक जोडपं आपल्याला जेवून घालावं लागतं आणि ते वयस्कर जर असलं ना तर अगदी चांगलं असतं बुवा. तर म्हणून आता इथं त्यांचं म्हणजे ताट वगैरे झालेले होते आणि पहिले त्यांना वाढून दिलं आम्ही. म्हणजे त्यांचं जेवण झाल्यानंतर मग बाकीच्या सर्वांना जेवणासाठी. तोपर्यंत इथे आई माझी भजे काढत होती, कारण त्यांना जेवायला बसवलेलं होतं. तर मग तोपर्यंत आई म्हणे आपण यांना गरम गरम भजे काढू बघ. बाकीचा सर्व स्वयंपाक तर झालेला होता. मग जावई माझी ताटं करत होती. रोज सकाळी 3, 3:15 उठायची ते वाचायला पाहिजे. आपण काही वाचलं नाही. आणि सर्वांचे जेवण झाल्यानंतर जाऊबाई मोठी आलेली होती. आम्ही तिघी आणि आम्ही जेवण झाल्यानंतर मग ज्या मावशी आणि काकांना जेवायला सांगितलेलं होतं ना, तर त्या मावशींना ओटीचं सामान आणि जे काका होते ना त्यांना टॉवेल टोपी द्यायची होती. तर मग मी इथे आता त्यांची ओटी भरून घेते हळदी कुंकू लावून आणि मिस्टरही त्या काकांना अष्टगंध लावून टॉवेल टोपी देत आहे. आणि यानंतर मावशी काका ते चालले गेले आणि त्यानंतर मग सर्व जे आलेले होते तेही पाहुणे निघून गेले. आणि तर चला आजचा दिवस खूप असा छान होता आणि सगळे मिळून असं काहीतरी केलं ना तर खूप छान वाटतं. आणि माझं उद्यापनही अगदी मस्त झालं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.